मुंबईतील दादर रेल्वे स्थानक हे नेहमी प्रवाशांनी गजबजलेलं असतं, परंतु याच रेल्वे स्थानकावर एक लाल रंगाची सुटकेस सापडली। त्यानंतर त्या त्याच बॅगेमध्ये रक्तसुद्धा आढळलं होतं, परंतु या मागचं गूढ आता उघडकीस आलेलं आहे। नक्की घटना काय झालेली आहे पहा। त्यापूर्वी खरा गुन्हेगार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। दादर रेल्वे स्थानकात सोमवारी फलाट क्रमांक 11 वर एक व्यक्ती मोठी बॅग ओढून नेत होती। बॅगेचं वजन जास्त असल्याने ती ओढताना त्याची खूप दमछाक झाली आणि त्याला घामसुद्धा फुटला। यावेळी फलाटावर गस्त घालत असलेले RPF जवान संतोष कुमार यादव यांना सदर व्यक्तीवर संशय आला। तेव्हा RPF जवानाने बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस रोखले आणि त्याच्या समोरच बॅग खोलून पाहिली। यावेळी बॅगेतून रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला। यावेळी सदर व्यक्ती हा तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता। तेवढ्यात इतर RPF जवानांनी त्याला पकडले। मृतदेह असलेली बॅग आणि बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह हा आदर्श अली सादिक अली शेख या व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले। शेख हा सांताक्रूज कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। दादर रेल्वे पोलिसांनी मृतदेह असलेली बॅग घेऊन जाणारा व्यक्ती प्रवीण चावडा याला ताब्यात घेतले आहे। हत्येचा अधिक तपास केला असता शिवजित कुमार सिंह या व्यक्तीने त्याचा मित्र जय प्रवीण चावडा याच्या मदतीने अरशद अली सादिक अली शेखची हत्या केली हे उघड झालेलं आहे। शिवजित कुमार सिंह हा उल्हासनगर येथील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। बॅगेत मृतदेह भरून तो कोकणात नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपींचा प्लॅन होता। सोमवारी रात्री दादर स्थानकावर जय चावडा लाल रंगाची सुटकेस घेऊन चढत असताना RPF जवान दादर रेल्वेचे RPF जवान कर्मचारी त्यांना संशय आला। एवढी जड सुटकेस पाहून त्यांनी यामध्ये काय आहे असे विचारत चौकशी केली, पण मूकबधीर असल्याने जयने तसे उत्तर दिले। मग RPF जवान यांना संशय आल्याने त्यांनी त्याची सुटकेस तपासणीसाठी बॅग उघडली आणि सुटकेसमधून तरुणाचा मृतदेह पाहून ते सुद्धा थक्क झाले। त्यानंतर या सर्व गोष्टीचा छडा लावला आणि त्यानंतर या सर्व गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत। तर आजची अशी घटना दादरमध्ये घडली होती। तुम्ही अजून खरा गुन्हेगार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच अपडेटसाठी। नमस्कार।